नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायोकरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय ते म्हणजे चॅप्टर नंबर 11 इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन आणि त्याचा आज आहे 4th लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरचे जर लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर मला प्लेलिस्टमध्ये बाकीचे व्हिडिओ मिळून जातील. तिथून ते नक्की बघा. आणखीन एक विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स पाहिजे असतील तर प्ले वरती जाऊन बायोकिरण हे ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं एक टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता, जिथे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लिंक आणि काही नोट्स फ्रीमध्ये मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला, ज्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ते म्हणजे मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट अँड पुढचा पार्ट. सो लेट स्टार्ट. बघा, आपल्याला इथे दिलेलं आहे मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. आता सिवेज म्हणजे काय, तर सांडपाणी. आपल्या घरामधून, आपल्या गल्लीतलं किंवा आपल्या शहरातलं जे सांडपाणी असतं, तर त्याला आपण सिवेज म्हणतो. मग हे सिवेज काय? सो सिवेज इज अ मॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेज. ड्रेनेजमध्ये जेवढं काही मॅटर असतं तर त्याला आपण सिवेज म्हणतो. सो इट इज अ म्युनिसिपल वेस्ट कंटेनिंग ह्युमन एक्सक्रीटा, हाऊसहोल्ड वेस्ट, dissolved organic matter, and even pathogenic microbes like bacteria, virus, even protozoa, nematodes and microfungi. हे सगळं पॅथोजेनिक मायक्रोब्स आणि बाकीचे जे मॅटर आहेत तर ते या सिवेज मध्ये असतात. सो इट ऑल्सो इन्क्लूड डिस्चार्ज वॉटर फ्रॉम हॉस्पिटल वेस्ट, स्लजर हाऊस वेस्ट, अॅनिमल डंक. हे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं. म्हणजे अॅनिमल चं वेस्ट असेल किंवा स्लजर हाऊस मधलं वेस्ट असेल, अॅनिमल डंक असेल, देन हॉस्पिटल वेस्ट असेल, हे सुद्धा असतात. सो डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट इट कंटेन टॉक्सिक डिझॉल्व ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. इंडस्ट्रियल वेस्ट सुद्धा असू शकतं, ज्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक केमिकल्स असू शकतात, जे की टॉक्सिक असू शकतात. सो टेंटरी फार्मास्युटिकल वेस्ट ऑल्सो ऍड टू द सिवेज. फार्मास्युटिकल वेस्ट सुद्धा असू शकतं सिवेज मध्ये. सो इथे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. काय दिलंय बघा. सो सिवेज इज ऑल्सो पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरस अँड प्रोटोझोआ. सो इट इज अ बेस्ट सोर्स. सिवेज इज द बेस्ट सोर्स. कशासाठी, तर ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ. सो द कॉझिटिव्ह एजंट ऑफ डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड, पोलिओ, इन्फेक्शियस हेपॅटायटिस मे अकर्स इन द सिवेज. सो सिवेज मध्ये हे बॅक्टेरिया असू शकतात, ज्याच्यामुळे आपल्याला डिसेंट्री होऊ शकते, कॉलरा होऊ शकतो, टायफॉइड, पोलिओ आणि हेपॅटायटिस पण होऊ शकतो, म्हणजे कावीळ पण होऊ शकते. सो मे अकर्स इन सिवेज, हे असू शकतात सिवेज मध्ये. द बॅक्टेरिया फ्रॉम द सॉइल आर ऑल्सो प्रेझेंट इन द सिवेज. बॅक्टेरिया सुद्धा असू शकतात. सो ड्युरिंग द कॉज ऑफ सिवेज decomposition, initially aerobic and facultative anaerobic organism predominate, which are then followed strict anaerobic, specially methogenic bacteria that produce methane and carbon dioxide. सुरुवातीला काय असतं, तर जेव्हा ही सिवेज डिकम्पोजिशन करतो तर त्याच्यामध्ये एरोबिक बॅक्टेरिया असतात, कारण ऑक्सिजन प्रेझेंट असतो. आणि नंतर अनएरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये डॉमिनेट होतात आणि ते स्पेशली मिथोजेनिक बॅक्टेरिया असतात, जे मिथेन तयार करतात आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतात. सो आपण आता बॅक्टेरिया बद्दल बघितलं, कुठले मॅटर असतं ते बघितलं, तर त्याच पद्धतीने बघा, इथे आपल्याला डू यू नो सेक्शन मध्ये पण दिलेलं आहे. काय दिलंय बघा. सो द ऑइल इटिंग बॅक्टेरिया कॅन क्लीन अप क्रूड स्प्लिट, कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस बॅक्टेरिया. सो कुठल्या बॅक्टेरिया आहेत, तर ऑइल इटिंग बॅक्टेरिया, जे की आपण जेव्हा एखाद्या समुद्रामध्ये किंवा पाण्याच्या सोर्समध्ये जेव्हा ऑइल सांडलेलं असतं आणि पूर्ण एक तवंग पसरलेला असतो, तर तो डिग्रेड करण्यासाठी या ऑइल इटिंग बॅक्टेरिया यूज होतात. त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवरून घेऊ शकता, बट गरज नाहीये, त्याच्यावरती अजून काही क्वेश्चन विचारलेले नाहीये. सो पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा. सो कंपोजिशन ऑफ सिवेज. तर सिवेज मध्ये जे काही सिवेज वॉटर आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं. सो सिवेज कन्सिस्ट ऑफ अप्रॉक्सिमेटली 99.5% टू 99.9% वॉटर असतं. याचा अर्थ खूप मोठा पार्ट जो आहे तर तो वॉटरचा आहे. राहिला किती पर्सेंट, तर 0.1 टू 0.5% हे इनऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक मॅटर असते. सो इट सस्पेंडेड अँड सोल्युबल फॉर्म. एक तर सस्पेंडेड फॉर्म मध्ये असतील किंवा सोल्युबल फॉर्म मध्ये असतील. सो कंपोजिशन ऑफ सिवेज
varies depending upon the types of waste discharge into water from different industries. For example, textile industry, chemical industry, pharmaceutical industry, dairy industry, canning industry, brewing industry, meat packing, tannery, ऑइल रिफायनरीज अँड मीट इंडस्ट्रीज या सगळ्या इंडस्ट्रीमधून तयार झालेलं जे काही वेस्ट असेल तर ते सुद्धा वेस्ट या सीवेज मध्ये टाकलं जातं. त्याच्यामध्ये मॅक्झिमम पार्ट जो असतो तर तो वॉटरचा असतो आणि त्यामुळे आपण जेव्हा कंपोजिशन ऑफ सिवेज बघतो, सिवेजचं कंपोजिशन बघतो, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम पार्ट जो आहे तर तो आपल्याला वॉटरचा मिळतो. ओके, सो पुढे आपल्याला दिलेलं आहे की सिवेज मध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील का? तर येस, मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा असतील सिवेज मध्ये. कुठले कुठले असतील? सो मायक्रो ऑर्गॅनिझम इन सिवेज. सो व्हेरियस टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आर ऑल्सो प्रेझेंट इन द सिवेज. खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात, लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोआ, नेमॅटोड, अल्गी, ऑल types of organism present in the sewage. So, however, their number and type fluctuate depending upon the sewage composition and the source of sewage. यांचा जो टाईप असेल तर तो डिपेंड असेल की यामध्ये कुठल्या टाईपचे सोर्सेस आहेत. कारण एनर्जी पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी आणि ज्या टाईपची एनर्जी असेल, ज्या टाईपचा सोर्स असेल, त्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझमचा नंबर जास्त असेल. सो रॉ सिवेज मे कंटेन मिलियन ऑफ बॅक्टेरिया पर ml. सो these include कोलीफॉर्म. कुठले कुठले असू शकतात? सो कोलीफॉर्म्स, fecal streptococci, anaerobic spore forming bacilli and other type of originating in the intestinal tract of human. सो ह्युमन इंटेस्टाइन मध्ये असलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल किंवा अनएरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिलाय असेल, फिकल स्ट्रेप्टोकोकाय असेल, कोलिफॉर्म्स असेल, हे सगळे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असू शकतात. सो बिफोर वेस्ट वॉटर इज मेड अवेलेबल फॉर द ह्युमन यूज, so it has to be treated properly so as to remove organic matter, inorganic salt and pathogen as well. जर ही ह्युमन साठी यूज करायचं असेल परत, तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या अगोदर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट द्यावी लागेल, जेणेकरून त्याच्यामधून ऑर्गॅनिक मॅटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट, पॅथोजन्स या सगळ्यांना रिमूव्ह करता येईल. सो त्यालाच म्हटलं तर सीवेज ट्रीटमेंट. सो व्हॉट इज मीन बाय सीवेज ट्रीटमेंट? व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ सीवेज ट्रीटमेंट? सो देअर आर 4 बेसिक स्टेप इन द सीवेज ट्रीटमेंट. 4 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कुठले कुठल्या स्टेप्स आहेत बघा. सो फर्स्ट स्टेप इज द प्रायमरी ट्रीटमेंट. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे तर दॅट इज द प्रायमरी ट्रीटमेंट. आता या प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं? सो प्रायमरी ट्रीटमेंट इन्क्लूड स्क्रीनिंग अँड गट चेंबर. सो स्क्रीनिंग केलं जातं, त्याचं सेपरेशन केलं जातं. स्क्रीनिंग मीन्स सेपरेशन. सो सीवेज अँड वेस्ट वॉटर कंटेन प्लेंटी ऑफ सस्पेंडेड फ्लोटिंग मटेरियल, कोर्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स अलॉंग विथ डिझॉल्व सबस्टन्सेस. खूप सारे मटेरियल असेल त्याच्यामध्ये, ते वेगळं करायचं. द सस्पेंडेड ऑब्जेक्ट आर फिल्टर अँड रिमूव्ह. सो दिस डन इन स्क्रीनिंग चेंबर. स्क्रीनिंग चेंबर मध्ये काय होतं? हे सगळं सेपरेट केलं जातं. द सीवेज इज पास थ्रू स्क्रीन ऑर नेट इन द चेंबर. चेंबर असतं, त्याच्यामध्ये एक जाळी असते, त्या जाळीमधून हे सगळं बाहेर काढलं जातं. बाकी पाणी जे आहे तर ते सेपरेट केलं जातं. सो लार्जेस्ट सस्पेंडेड अँड फ्लोटिंग ऑब्जेक्ट आर हेल्ड बॅक इन द स्क्रीनिंग चेंबर्स. ओके, अँड दिस हॅव टू रिमूव्ह बिफोर द बायोलॉजिकल ट्रीटमेंट. बायोलॉजिकल ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर हे सगळं जे काही सॉलिड वेस्ट असतं तर ते रिमूव्ह केलं जातं. देन सेकंड आहे दॅट इज द ग्रीट चेंबर. So what is the function of grid chamber? After screening, the filter sewage is then passed into series of grid chamber. So the chamber contain large stone and brick ballast. त्याच्यामध्ये काय असतं तर विटाचे तुकडे किंवा मोठे मोठे दगड असतात. So coarse particles settle down the gravity, thus pass of filter sewage remove much of coarse particulate matter. आणि याच्यामध्ये जे काही ग्रॅव्हिटीमुळे काही पार्टिकल्स जर असेल तर ते पार्टिकल खाली जाऊन बसतात आणि वॉटर जे आहे तर ते दुसऱ्या चेंबरमध्ये टाकलं जातं. आता हे दुसऱ्या चेंबरमध्ये गेल्यानंतर सेकंड जी स्टेप आहे दॅट इज द सेकंड प्रायमरी ट्रीटमेंट, दॅट इज द फिजिकल ट्रीटमेंट. ओके, प्रायमरी ट्रीटमेंट मध्येच फिजिकल ट्रीटमेंट आहे. सो आफ्टर द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट
द सिवेज वॉटर इज पंप इन टू प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. काय केलं जातं, सेडिमेंटेशन टँक मध्ये हे वॉटर टाकलं जातं पंप करून. सो द सेडिमेंटेशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड ऑर्गॅनिक मॅटर अकर्स इन द टँक. सो टँक मध्ये काय केलं जातं, सेडिमेंटेशन होऊन दिलं जातं. म्हणजे काय, तर तुम्ही एखादं गढूळ पाणी जर एखाद्या ग्लासमध्ये ठेवलं आणि थोड्या वेळ तसंच बघितलं, तसंच ठेवलं, तर त्यातले जे पार्टिकल्स आहेत तर ते खाली जाऊन बसतात ड्यू टू द ग्रॅव्हिटी. सो इथे पण तेच आहे. सो नियर अबाउट 50 to 70% ऑफ सॉलिड वेस्ट सेटल डाऊन. 50 to 70% जे सॉलिड असतात तर ते खाली जाऊन बसतात. सो देअर इज रिडक्शन ऑफ अबाउट 30 to 40 ऑफ कॉलिफॉर्म ऑर्गॅनिझम्स. 30 to 40% जे काही कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम्स असतात तर त्याचं सुद्धा इथे रिडक्शन होतं. सो द ऑर्गॅनिक मॅटर विच सेटल डाऊन, आणि ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा सेटल डाऊन होतं. सो विच कॉल्ड ॲज अ प्रायमरी स्लज, आणि जे खाली जाऊन बसलेलं असतं तर त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्लज. सो विच इज रिमूव्ड बाय मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हायसेस, आणि याला मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हायसेस थ्रू त्याला सेपरेट केलं जातं. द सस्पेंडेड इन्फ्लुएंट in the primary sedimentation tank still contain large amount of dissolved organic matter. जे काही मॅटर आहे, जे काही वॉटर आहे तिथे सस्पेंडेड फॉर्म मध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिझॉल्व ऑर्गॅनिक मॅटर असू शकतात, मायक्रोनिझम असू शकतात, विच कॅन देन बी रिमूव्ह बाय दी सेकंडरी ट्रीटमेंट. मग त्याच्यानंतर काय केलं जातं, तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी सेकंडरी ट्रीटमेंट केली जाते, ज्याला म्हटलं जातं बायोलॉजिकल ट्रीटमेंट. सो सेकंडरी ट्रीटमेंट किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, सो द प्रायमरी इन्फ्लुएंट इज पास इन टू द लार्ज एरिएशन टँक. याला पास केलं जातं एरिएशन टँक मधून. सो हिअर इट इज कॉन्स्टंटली ॲगिगेटेड, म्हणजे कंटिन्युअसली त्याला स्टर करत राहत असेल, कंटिन्युअसली त्याला हलवत राहत असेल मेकॅनिकली, अँड इयर इज पंप इन टू इट, आणि त्याच्यामध्ये इयर टाकले जात असतं, जेणेकरून एरोबिक बॅक्टेरिया तिथे ग्रो होतील. सो एरोबिक बॅक्टेरिया ग्रो विगरसली. एरोबिक म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची गरज असते अशा बॅक्टेरिया, अँड फॉर्म फ्लोक्स. सो फ्लोक्स आर दी मासेस ऑफ बॅक्टेरिया हेल्ड टुगेदर बाय स्लिम अँड फंगल हायपी. अशा बॅक्टेरिया की ज्यांच्या सोबत काय असेल, तर त्यांच्यासोबत फंगल हायपी असेल, फंगल स्लाइम असेल, टू फॉर्म मेश लाईक मासेस. So these aerobic microbes consume the major part of the organic matter present in the influent as they grow. आणि हे काय करतील, तर जे ऑर्गॅनिक मॅटर असेल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेलं, तर त्याला ते खाऊन टाकतील आणि ते स्वतःचा नंबर वाढवतील. सो ड्यू टू द बीओडी, दॅट इज द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ द इफ्लुएंट इज सिग्निफिकंटली रिड्यूस. आणि त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतात तर त्यांचा नंबर काय होतो, कमी होतो या टर्शरी ट्रीटमेंटमध्ये. देन फोर्थ ट्रीटमेंट, दॅट इज द टर्शरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट जी झाली तर बायोलॉजिकल ट्रीटमेंट झाली. टर्शरी ट्रीटमेंट, फर्स्ट वन इज प्रिलिमिनरी, देन प्रायमरी, देन सेकंडरी, अँड आता टर्शरी. सो टर्शरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं, वन्स द बीओडी, दॅट इज द बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ऑफ वेस्ट वॉटर इज रिड्यूस. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड एकदा कमी झाली, सो इट इज पास इन टू सेटलिंग टँक, आणि नंतर याला काय केलं जातं, सेटलिंग टँक मध्ये टाकलं जातं. सो हेअर बॅक्टेरियल फ्लोक आर अलाउड टू सेडिमेंट, आणि बॅक्टेरियल फ्लोक जे आहेत त्यांच्या कॉलोनी जे आहेत तर त्या खाली जाऊन बसतात. सो द सेडिमेंट इज नाउ कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेटेड स्लज, आणि हे जे काही खाली जाऊन बसलेलं आहे तर त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्हेटेड स्लज. सो स्मॉल पार्ट इज पास back into the aeration tank, and its major part is pumped into large tank called as a aerobic sludge digester. आणि या एरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये लार्ज पार्ट जो काही लिक्विड वॉटर असेल तर त्याला टाकलं जातं, आणि जे ऍक्टिव्हेटेड स्लज जे आहे तर त्याला परत एरेशन टँक मध्ये टाकलं जातं. सो इन दिस टँक अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंगाय इन द स्लज. आणि त्यानंतर जो मोठा पार्ट आपण इथे ठेवला होता अनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये, तर इथे अनएरोबिक बॅक्टेरिया ग्रो होतात, आणि त्यामध्ये असलेल्या जे काही बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, तर त्याला खाऊन टाकतात, त्याला डायजेस्ट करतात. सो ड्युरिंग दिस अनएरोबिक डायजेशन, गॅसेस सच एज मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डायऑक्साइड, हे काही गॅस बनवले जातात. सो ॲज प्रोड्यूस, सो इफ्लुएंट फ्रॉम these plants, that is the digester, after chlorination are released in natural water bodies like rivers and streams. आणि याच्यामधून बाहेर पडलेलं जे वॉटर आहे तर त्याच्यामध्ये क्लोरीन टाकलं जातं, क्लोरिनेटेड केलं जातं, म्हणजे त्याला परत निर्जंतुकीकरण केलं जातं, आणि त्यानंतर
त्याला नॅचरल वॉटर बॉडीज असतील, रिव्हर असेल, स्ट्रीम असेल तर त्याच्यामध्ये सोडलं जातं. सो क्लोरिनेशन किल पॅथोजेनिक बॅक्टेरिया. क्लोरिनेशन केल्याने काय होतं तर त्याच्यामध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे आहेत तर त्या किल केल्या जातात. निर्जंतुकीकरण होतं त्याचं. सो डायजेस्टेड स्लज इज देन डिस्पोज्ड, आणि जे डायजेस्टेड स्लज असेल तर त्याला नंतर डिस्पोज केलं जातं. सो दिस आर दी ट्रीट स्टेप ऑफ ट्रीटमेंट इन दी सिवेज. सो बघा इथे पूर्ण एक चार्ट दिलेला आहे सिवेज ट्रीटमेंटचं, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलंय बघा. वेस्ट वॉटर झालं, सगळ्यात पहिल्यांदा त्याचं काय केलं जातं तर एका टँकमध्ये त्याचं स्क्रीनिंग केलं जातं. सो प्रिलिमिनरी ट्रीटमेंट टू रिमूव्ह हेवी सॉलिड. त्याच्यानंतर त्याला ग्रीट सेटलिंगसाठी ठेवलं जातं ग्रीट टँकमध्ये. त्याच्यानंतर त्याला दिली जाते प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड सॉलिड पार्टिकल्स. त्याच्यानंतर त्याला सेटल्ड जे काही सिवेज असेल तर त्याला एरेशन टँकमध्ये टाकलं जातं. एरोबिक बॅक्टेरिया इथे असतात. त्याच्यानंतर त्याला सेकंडरी ट्रीटमेंट दिली जाते. परत जे काही आहे तर ते एरेशन टँकमध्ये टाकलं जातं. त्याच्यापासून आता याच्यामध्ये परत अनएरोबिक बॅक्टेरियाकडे टाकलं जातं. ट्रीटेड इन्फ्लुएंट जे असेल तर त्याला वॉटर जे आहे ते रिसायकल केलं जातं, आणि एरोबिक अनएरोबिक बॅक्टेरिया जे काही त्याला डायजेस्ट केलं जातं जे काही शिल्लक राहिलेला बॅक्टेरिया असेल तर त्याला, आणि अनएरोबिक बॅक्टेरिया जो आहे तर त्याला परत सेपरेट केलं जातं, आणि स्लज केक जो बनेल तर त्याला डिस्पोज केलं जातं, वॉटर रिसायकल केलं जातं. ओके, तर ही पूर्ण एक बेसिक डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होतं परत. ओके, चला नेक्स्ट. सो पुढे दिलेलं आहे बघा, दॅट इज द मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. नेक्स्ट वन इज द मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. आता बघा आपल्याला इथे एक गोबर गॅस किंवा बायोगॅसचा एक प्लांट दिलेला आहे, आणि इथे आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो मेनी डेव्हलपिंग कंट्रीज आर एनकरेजिंग फॉर इन्स्टॉलेशन ऑफ बायोगॅस प्लांट टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. सो बायोगॅस प्लांट जो आहे ज्याला आपण गोबर गॅस म्हणतो किंवा बायोगॅस म्हणतो. सो बायोगॅस इज यूज ॲज अ डोमेस्टिक ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल फ्युअल. डोमेस्टिक फ्युअलवरतीचा यूज होतो किंवा इंडस्ट्रियल फ्युअल म्हणून वापर केला जातो. सो इट इज नॉन कन्व्हेन्शनल अँड रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. हे संपणार नाहीये, त्याला आपण परत परत बनवू शकतो. सो इथे काय केलं जातं तर याच्यामध्ये केलं जातं ऑप्टेन बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. फर्मेंटेशन केलं जातं. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ मिथेन. काय काय आहे बायोगॅसमध्ये बघा. सो मिथेन आहे नियर अबाउट 50 to 60%. कार्बन डायऑक्साइड आहे नियर अबाउट 30 to 40%. हायड्रोजन सल्फाइड आहे दॅट इज द 0 to 3%. अँड अदर गॅसेस लाईक कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन, हे सगळे आहे त्याच्या ट्रेसच्या फॉर्ममध्ये. सो बायोगॅस इज हायली इन्फ्लामेबल अँड यूज ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. हायली इन्फ्लामेबल बायोगॅस, कारण तिथे मिथेन गॅस तयार होतो त्याच्यामध्ये. सो प्लांट वेस्ट, अॅनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट, म्युनिसिपल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट, हे सगळं यूज केलं जातं बायोगॅस प्रोडक्शनसाठी. सो आर दी कॉमनली यूज फॉर दी बायोगॅस प्रोडक्शन. सो कॅटल डंक इज मोस्ट कॉमनली एम्प्लॉयड सबस्ट्रेट फॉर बायोगॅस प्रोडक्शन. जे काही गाईचं शेण असतं तर ते कॉमनली यूज केलं जातं. सो इट इज रिच सोर्स ऑफ सेल्युलोज फ्रॉम प्लांट, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं, सेल्युलोज असतो, ज्याच्यापासून नंतर काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते आपल्याला मिथेन प्रोडक्शन करून देतात. सो बायोगॅस प्रोडक्शन. सो मोस्ट कॉमनली यूज मॉडेल ऑफ बायोगॅस प्लांट आर दी KVIC अँड IARI, दॅट इज द इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, जे की पूसा दिल्लीमध्ये. सो द डायजेस्टर यूज फॉर बायोगॅस प्रोडक्शन इज कॉल्ड एज अ बायोगॅस प्लांट. सो जे काही बायोगॅस प्रोडक्शनसाठी इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं तर त्याला म्हटलं जातं बायोगॅस प्लांट. सो अ टिपिकल बायोगॅस प्लांट युझिंग कॅटल डंक ॲज अ रॉ मटेरियल कन्सिस्ट ऑफ डायजेस्टर अँड गॅस होल्डर. सो काय केलं जातं बायोगॅस प्रोडक्शनसाठी तर कॅटल डंक वापरलं जातं, म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं जे शेण असतं तर ते वापरलं जातं. देन डायजेस्टर इज मेड अप ऑफ कॉन्क्रीट, ब्रिक अँड सिमेंट ऑर स्टील. एकतर सिमेंट आणि विटानी बनलेलं असतं किंवा ते स्टीलनी बनलेलं असतं. सो देर इज सिलेंड्रिकल गॅस होल्डर अँड गॅस टँक अबाउट द कलेक्टर गॅस. सो काय केलं जातं त्याच्यावरती सिलेंड्रिकल एक गॅस होल्डर वापरलं जातं किंवा गॅस टँक वापरला जातो, जे की गॅसला कलेक्ट करतो. डायजेस्टर हॅज साईड ओपनिंग, ज्याच्यामध्ये साईड ओपनिंग पण आहे. चार्ज पीट असेल, सो इंटू द रॉ मटेरियल ॲज अ काऊ डंक इज फेड. त्याच्यामध्ये काऊ डंक टाकू आपण. द डायजेस्टर इज पार्शली बरीड इन द सॉइल, ज्याला अर्ध जे आहे तर ते सॉइलमध्ये आतमध्ये टाकलं जातं.
पुरवलं जातं आतमध्ये. सो अनेरोबिक डायजेशन इन्व्हॉल्व इन द 3 प्रोसेसमध्ये होतं अनेरोबिक डायजेशन. त्यामध्ये फर्स्ट आहे हायड्रोलिसिस और सोल्युबलायझेशन. So in initial stage, raw material, that is the cattle dung, is mixed with water in equal proportion to make slurry, which is then fed into the digester. काय केलं जातं तर शेणामध्ये पाणी टाकून कालवलं जातं एकाच एक proportion मध्ये, आणि जी स्लरी बनेल तर ती स्लरी या डायजेस्टर मध्ये टाकली जाते. सो हिअर anaerobic hydrolytic bacteria, that is the clostridium and pseudomonas, या हायड्रोलिसिस करतात आणि कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन सिंपल शुगर मध्ये, प्रोटीनचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिड मध्ये, लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड मध्ये केलं जातं. आता बघा इथे आपल्याला एक डिटेलमध्ये एक फिगर दिलेली आहे. काय दिलंय बघा, तर हा एक डायजेस्टर टँक आहे. हा डायजेस्टर टँक आहे पूर्ण. त्यानंतर इथे हा गॅस कलेक्टर आहे. हा स्टीलचा असेल किंवा आयर्नचा असेल. त्याच्यानंतर इथे एक इनफिट दिलेला आहे. ओके, याला चार्ज पीट म्हटलं जातं. इथे आपण कावडंग टाकतो, वॉटर टाकतो, त्याच्यानंतर ते इथून इकडे जातं. इथे एक पार्टिशन असतं. त्याच्यानंतर या डायजेस्टरमध्ये डायजेशन होतं. त्याच्यानंतर इथे एक गॅस होल्डर आहे, तो गॅस इकडून रिमूव्ह केला जातो. हा बायोगॅस मिळतो आपल्याला इथे. आणि जे काही शिल्लक राहिलेलं जे डायजेशन करून जे स्लज आहे, तर त्याला इथे बाहेर टाकलं जातं आणि ते परत ऍज अ फर्टिलायझर म्हणून ते यूज केलं जातं. तर आपण ही एक सिंपल फिगर आहे बायोगॅस प्लांटची. सो सेकंड जे केलं जातं तर त्याच्यानंतर जे सेकंड स्टेप आहे दॅट इज द ऍसिडोजेनेसिस. ओके, हायड्रोलिसिस झाल्यानंतर ऍसिडोजेनेसिस. सो इट इज द स्टेज फॅकल्टी टू अनएरोबिक acidogenic bacteria and obligate anaerobic organism convert into simple organic matter to the acid. काय बनवलं जातं तर सिंपल ऑर्गॅनिक ऍसिड पासून काही ऍसिड बनवले जातात, लाईक फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, देन H2CO2, हे सगळे मॅटर बनवले जातात सेकंड स्टेज मध्ये. त्यानंतर मिथॅनोजेनेसिस प्रोसेस होते. आता मिथॅनोजेनेसिस मध्ये काय होतं, सो दिस इज द लास्ट स्टेज विच अनएरोबिक मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया लाईक मिथॅनोबॅक्टेरियम. कुठल्या कुठल्या बॅक्टेरिया यूज होतात बघा. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की कुठल्या बॅक्टेरिया यूज होतात आणि ते बॅक्टेरियाचे नावं तुम्हाला माहिती पाहिजे, कुठल्या स्टेप मध्ये काय काम केलं जातं त्याचे. सो मिथॅनोबॅक्टेरियम, देन मिथॅनोकोकस. सो कन्वर्ट ऍसिटेट, काय केलं जातं ऍसिटेट H2, देन CO2, या सगळ्यांचं कन्व्हर्जन मिथेन मध्ये केलं जातं. CO2 अँड वॉटरचं कन्व्हर्जन अदर प्रोडक्ट मध्ये केलं जातं. सो काय होतं याच्यामध्ये रिएक्शन बघा. सो 12 मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिक ऍसिड इज कन्वर्टेड इंटू 12 मॉलिक्यूल ऑफ मिथेन अँड 12 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साइड. Then 4 molecule of formic acid is converted into methane, carbon dioxide and water. So carbon dioxide and H2 is converted into methane and water. सो सगळ्या ठिकाणी एक कॉमनली तुम्हाला बघायला मिळालं असेल बघा, इथे पण मिथेन आहे, इथे पण मिथेन आहे, इथे पण मिथेन आहे. दॅट मीन्स सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे होतं तर ते मिथेनचं होतं. आणि मिथेन तर आपल्यासाठी चांगला आहे, कारण आपण तो इन्फ्लेमेबल गॅस म्हणून आपण वापरू शकतो त्याला ऍज अ एनर्जी सोर्स. सो बघा बेनिफिट काय आहे. सो इट इज व्हेरी चीप मेथड आहे, स्वस्त मेथड आहे, सेफ आहे आणि रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे जे आपल्यासाठी वेस्ट आहे तर तेच आपल्याला तिथे वापरायचं. सो इट कॅन बी इझिली जनरेटेड, स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्टेड. याला इझिली जनरेट करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि ट्रान्सपोर्ट पण करू शकतो. सो इट कॅन बी यूज फॉर डोमेस्टिक लाइटिंग, कुकिंग, स्ट्रीट लाइटिंग ॲज वेल ॲज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. कुठे कुठे वापरू शकतो. सो डोमेस्टिक लाइटिंग साठी वापरू शकतो, घरामध्ये लाइटिंग वगैरे त्यासाठी. कुकिंग म्हणजे स्वयंपाकासाठी वापरू शकतो, स्ट्रीट लाइटिंग रोडच्या लाईटसाठी वापरू शकतो किंवा छोट्या इंडस्ट्रीसाठी सुद्धा वापरू शकतो. सो इट बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम विदाउट स्मोक. आणि ही जर जाळलं तर ब्ल्यू फ्लेम इथे निघते, कुठलाही धूर तयार होत नाही. सो इट हेल्प इम्प्रूव्ह सॅनिटेशन ऑफ सराउंडिंग. देन इको फ्रेंडली अँड डू नॉट कॉज पोल्युशन अँड इम्बॅलन्स ऑफ द इन्व्हायरमेंट. पोल्युशन करत नाही, इन्व्हायरमेंटला इम्बॅलन्स करत नाही. स्लज विच इज लेफ्ट ओव्हर यूज ॲज अ फर्टिलायझर. आणि जे शिल्लक राहिलेलं, जे स्लज बनलेलं शिल्लक राहिलेलं आहे तर ते सुद्धा फर्टिलायझर म्हणून यूज होतं. म्हणजे त्याचा पण काही ड्रॉबॅक नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेलं आपल्याला रोल ऑफ मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट म्हणून सुद्धा मायक्रोब्सचा यूज केला जातो. सो द टर्म बायो कंट्रोल refer to the use of a biological method and control diseases and pest. बायोलॉजिकल मेथड सुद्धा यूज केला जातात बायो कंट्रोल
करण्यासाठी. सो द नॅचरल मेथड of eliminating and controlling insect, pest and other disease causing agent. It's by using their natural biological enemies. काय होतं? दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है. कायम लक्षात ठेवायचं. सो जे मायक्रोऑर्गॅनिझम आपल्यासाठी धोक्याचे आहेत त्यांना पण कोणीतरी हार्म करणारा आहे. मग त्यांना हार्म करणारा जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो आपल्यासाठी फ्रेंड आहे. सो दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है. त्याचाच यूज करून आपण बायोलॉजिकल कंट्रोल किंवा बायो कंट्रोल प्रोसेस आपण फॉलो करतो. So the agent which are employed for these is called as a biocontrol agent. आणि जे दुश्मन का दुश्मन जो आहे जो आपला दोस्त आहे तर तो असतो आपला बायोकंट्रोल एजंट. सो मायक्रोब्स आर वन अमॉंग दॅम. मायक्रोब जे आहे तर तेच त्यातला एक पार्ट. सो दीज मायक्रोब इन्क्लूड बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, प्रोटोझोआ यापैकी ते काही असू शकतात. सो मायक्रोब्स as a biocontrol agent act as a three ways. So either they cause the disease to the pest, it compete or kill them. एक तर त्याला डिसीज कॉज करतील किंवा असे काहीतरी केमिकल बनवतील. सो केमिकल्स, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड आर एक्स्ट्रीमली हार्मफुल टू ह्युमन बिंग अँड ऑल्सो पोल्यूट अवर इन्व्हायरमेंट. सो पण जे काही केमिकल, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड वापरतो तर ते खूप जास्त हार्मफुल आहे आणि आपल्याला माहिती आहे की खूप सारे डिसीज आपल्याला होऊ शकतात त्याच्यामुळे, खूप सारे ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकतात आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंटला सुद्धा पोल्युशन कॉज करू शकतात. सो हेन्स द यूज ऑफ बायोकंट्रोल मेजर्स विल ग्रेटली रिड्यूस अवर डिपेंडन्स ऑन टॉक्सिक केमिकल अँड पेस्टिसाइड. आणि आपण जेव्हा मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करू तर तेव्हा काय होईल तर आपली डिपेंडन्सी जी आहे टॉक्सिक केमिकल वरती, पेस्टिसाइड वरती तर ती कमी होईल आणि आपली इन्व्हायरमेंट किंवा आपली हेल्थ चांगली राहील. आपण म्हणतो ना की ऑर्गॅनिक खाल्लं की चांगलं राहतं तर त्याच पद्धतीने हे ऑर्गॅनिक आहे. सो एक्झाम्पल ऑफ मायक्रोबियल बायो कंट्रोल कुठले कुठले आहे तर सगळ्यात एक खूप फेमस एक्झाम्पल आहे दॅट इज द बीटी कॉटन. सो बीटी दॅट मीन्स द बॅसिलस thuringiensis. So is used to get rid of butterfly. So caterpillar which dried spore of Bacillus thuringiensis are mixed with water and spray into vulnerable plants such as brassicas and fruit trees. काय केलं होतं तर हे काही बॅसिलस thuringiensis जे आहे सो तर त्याचे बटरफ्लाय यूज केलं जातं कॅटरपिलर किंवा त्याचे ड्राईड स्पोर जर असेल तर त्याला वॉटरमध्ये मिक्स केलं जातं आणि स्प्रे केलं जातं आपल्या प्लांट्सवरती. त्याच्यामध्ये असलेले जे काही टॉक्झिन्स आहेत दॅट इज द क्राय प्रोटीन. सो दीज स्पोर आर इटन बाय द इन्सेक्ट लार्वी. इन्सेक्ट लार्वी ते खाते. सो इन द गट ऑफ द लार्वी द टॉक्झिन दॅट इज द क्राय प्रोटीन इज रिलीज अँड द लार्वी गेट किल्ड इव्हेंच्युअली. सो काय होतं ते लार्वी जी आहे तर तिने जर हे क्राय प्रोटीन जर खाल्लं तर तिची डेथ होते. याचाच यूज करून आपल्याला पुढे बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये बीटी कॉटन कसं बनवलं होतं जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे या क्राय प्रोटीनचा यूज करून तर ते पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं. सो तेव्हा मी तुम्हाला तिथे सांगेल डिटेलमध्ये. सो ट्रायकोडर्मा स्पेसीज आर फ्री लिव्हिंग फंगाय फाउंड इन root ecosystem that is the rhizosphere. So these are effective as a biocontrol agent of several soil-borne fungi and plant pathogens. ट्रायकोडर्मा जी आहे तर ती एक फ्री लिव्हिंग फंजा आहे आणि ती रायझोस्पेअर मध्ये राहते म्हणजे रूट इकोसिस्टम मध्ये राहते आणि ती बाकीच्या खूप साऱ्या फंगल पॅथोजनला खाऊन टाकते. सो द फंगस प्रोड्यूस सबस्टन्स लाईक व्हिरिडिन. काय काय तयार करतं बघा हे फंगस. सो व्हिरिडिन तयार करतं, ग्लिओटॉक्झिन तयार करतं, ग्लिओव्हिरिनम तयार करतं. सो दॅट इनिबिट द अदर सॉइल बॉर्न पॅथोजन्स अटॅकिंग रूट रायझोम्स. आणि हे काय करतं तर काही टॉक्झिन केमिकल तयार झाल्यामुळे जे बाकीचे सॉइल बॉर्न पॅथोजन आहेत तर ते रूटला, रायझोमला डिसीज कॉज करू शकत नाही. सो कॉझिंग रूट डिसीज. ओके. सो 4 ग्रुप ऑफ बायोकंट्रोल एजंट आर नोन. 4 टाईपचे बायोकंट्रोल एजंट आहे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतं, फंजा येतं, व्हायरसेस येतं आणि प्रोटोझोआ येतं. सो आपण एक एक डिस्कस करू. सो मायक्रोबियल पेस्टिसाइड अँड देअर होस्ट. आपल्याला काय दिलंय तर मायक्रोबियल पेस्टिसाइड दिले आणि त्याचे होस्ट दिलेत. होस्ट म्हणजे ते कुठल्या प्लांटवर, कुठल्या इन्सेक्टला किंवा पॅथोजनला केले जातात. तर बघा काही पॅथोजन दिलेले आहेत जसं की बॅक्टेरिया बॅसिलस thuringiensis ज्याला आपण बीटी म्हणतो किंवा पॅपिली अँड बॅसिलस पॅपिली अँड बॅसिलस लेंटिमोर्बस. हे ज्या बॅक्टेरिया जे आहे तर त्या होस्ट आहे त्यांच्यासाठी कॅटरबिलर, कॅबेज वर्म, अडल्ट बिटल.
त्याच्यानंतर फंजायमध्ये जर बघितलं तर बेवरिया ब्रासियाना, एंटमोप्थोरा, पॅलिडॉर्सेयम अँड झुपथोरा रॅडिकन्स, हे जे आहेत हे फंजाय, तर हे जनरली फीड करतात ऍफिड, क्रॉकी ऍफिड, अंग्युल्युक अंग्युकुलाना, मिलीबग्स, माइट्स, व्हाईट फ्लाईज. सो या सगळ्यांवरती फीड करतात आणि त्यांना किल करतात. देन प्रोटोझोआमध्ये जर बघितलं आपण तर नोसेमा लॅक्युन्स्टी, हे जनरली ग्रॉसोपर, कॅटरपिलर, क्रिकेट्स याच्यावर याला जे आहे तर किल करतात. देन व्हायरसमध्ये जर बघितलं तर न्यूक्लिओ पॉलीहायड्रोव्हायरस दॅट इज द एनपीव्ही अँड ग्रॅन्युलो व्हायरस दॅट इज द जीव्ही. हे जे व्हायरस आहे तर हे कॅटरपिलर अँड जिप्सीमॉथ, अँट, वॅप्स, बीटल या सगळ्यांना किल करतात. सो हे त्यांचे होस्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट पाठ करून ठेवा. या चॅप्टर मध्ये तुम्हाला दुसरं काही करायचं नाही, जेवढे चार्ट आहेत तर तेवढे पाठ करून ठेवायचे. त्याच्यावरच सीईटी आणि नीट मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त चार्ट पाठ करून ठेवा, बाकी काही करू नका. ओके. देन सो नेक्स्ट आहे दॅट इज द बायो हर्बिसाइड. तर बायो हर्बिसाइड म्हणजे काय? बायोलॉजिकली प्रिपेअर, हर्बिसाइड, हर्बी म्हणजे हर्बला किल करणारे. सो वीड्स आर दी अनवॉन्टेड प्लांट दॅट ग्रो इन ऍग्रिकल्चरल फील्ड, पॉन्ड, लॅक्स. अनवॉन्टेड प्लांट्स त्याला आपण म्हणतो वीड्स, म्हणजे ज्यांची गरज नाही आपल्याला. सो वीड कम्पीट विथ द मेन क्रॉप इन द फार्म लँड फॉर वॉटर, स्पेस, मिनरल, लाईट, इयर, सगळ्यांसाठी कॉम्पिटिशन करतात. आणि त्याच्यामुळे आपलं मेन क्रॉप जे आहे तर ते त्याला हे सगळ्या गोष्टी भेटत नाही आणि त्याच्यामुळे ते उत्पादन कमी होतं, यील्ड कमी होतं. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला जे अनवॉन्टेड प्लांट आहे, वीड्स आहे, तर त्याला किल करणं गरजेचं आहे. सो ऑल्सो ऍक्ट ॲज अ कोलॅटरल होस्ट फॉर सेव्हरल पॅथोजन, आणि हे खूप साऱ्या पॅथोजनला सुद्धा अट्रॅक्ट करतात. सो मायक्रोब्स आर ऑल्सो यूज ॲज अ हर्बिसाइड. खूप सारे मायक्रोब जे आहेत तर ते हर्बिसाइड म्हणून काम करू शकतात. सो मेनी डायकॉट हर्ब दॅट ग्रो इन द फील्ड ऑफ सिरियल ॲज वीड सो कॅन किल बाय सर्टन मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल, काय काय आहेत मायक्रोब्स, कुठले कुठले आहेत बघा. सो फर्स्ट इथे आपल्याला दिलेलं आहे मायक्रोबियल हर्बिसाइड्स अँड देअर होस्ट. सो पॅथोजेनिक फंजाय ॲज अ मायको हर्बिसाइड्स, काही पॅथोजेनिक फंजाय जे मायको मीन्स फंगल हर्बिसाइड म्हणून काम करतात. सो त्याच्यामध्ये आहे फायटोप्थोरा पल्मीहोरा, कंट्रोल मिल्कवीड इन ऑर्चर्ड. Then Alternaria crassa control water hyacinth. Then Fusarium species control most of the weed. Bacterial pathogen and as a herbicide जर म्हटलं तर Pseudomonas species attacks several weed. Then Xanthomonas species attacks several weed. Then Agrobacterium species attacks several weed. सो सुडोमोनाज असेल, झॅन्थोमोनाज असेल, ॲग्रोबॅक्टेरियम असेल, तर या टाईपच्या बॅक्टेरिया सुद्धा वर्क ॲज अ हर्बिसाइड, ऍक्ट ॲज अ हर्बिसाइड. देन नेक्स्ट वन इज द इन्सेक्ट वर्क ॲज अ हर्बिसाइड. इन्सेक्ट सुद्धा आपल्याला हेल्प करतात हर्बिसाइड म्हणून. त्यामध्ये आहे टायरामॉथ, इट कंट्रोल वीड, सेनेसिओ जॅकॉबिज. देन कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम कंट्रोल कॅक्टिविड्स, हे कॅक्टिविडला कंट्रोल करतं. सो असे काही इन्सेक्ट आहेत जे आपल्याला यूज होतात. देन नेक्स्ट आहे दॅट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर म्हणून सुद्धा आपण मायक्रोब्सला यूज करून घेऊ शकतो. सो फर्टिलायझर आर न्यूट्रिएंट विच आर नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट अँड दस फॉर प्रोडक्टिव्हिटी ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स. सो काय केलं जातं तर यांना आपण फर्टिलायझर जे प्लांटला न्यूट्रिशन देतं आणि त्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ होते, प्रोडक्टिव्हिटी वाढते. ओके. सो यूज ऑफ फर्टिलायझर फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी इज वन ऑफ द ऍस्पेक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. आणि ग्रीन रिव्होल्युशन होण्यासाठी, हरित क्रांती होण्यासाठी हे खूप महत्वाचा एक रोल होता फर्टिलायझरचा. सो फर्टिलायझर आर क्लासिफाईड ॲज अ इनऑर्गॅनिक दॅट इज अ केमिकल आणि ऑर्गॅनिक दॅट इज द बायोलॉजिकल. अशा दोन टाईपचे फर्टिलायझर असतात, एक केमिकल फर्टिलायझर आणि एक बायोलॉजिकल फर्टिलायझर. So fertilizers are synthetic where mineral salt of NPK are mixed in defined proportion and then dusted in the field. काय करतो तर आपण जनरली फर्टिलायझर म्हणून एनपीके टाकतो. एनपीके मीन्स नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. सो हे काही यूज आहे, हे इसेन्शियल मॅक्रो इलेमेंट्स आहेत आणि हे यांचं एक डेफिनेट प्रोपोर्शन मध्ये
मिक्सिंग करून आपण फील्डमध्ये टाकतो. सो नॉन जंक्शियस अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ सच फर्टिलायझर लीड टू द पोल्युशन ऑफ द सॉइल. आणि जेवढी गरज नाहीये त्याच्यापेक्षा जर जास्त आपण टाकलं तर सॉइल पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं, ग्राउंड वॉटर पोल्युशन पण होतं. सो सॉइल बिकम ऍसिडिक आणि त्याच्यामुळे काय होतं, सॉइल जे आहे तर ते ऍसिडिक बनते. So organic fertilizers and biological fertilizer in origin and include farm yard manure. काय केलं जातं तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहे तर ते बनवले जातात फार्म यार्ड मॅन्युअर मधून. सो कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअर त्याच्यामध्ये काय असतं, कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअर. सो यूज ऑफ धीज फर्टिलायझर इन्क्रीज इन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. आणि हे काय करतं तर सॉइलची फर्टिलिटी वाढवतं. सो नाव अ डेज फॉर बेटर अँड सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन फार्मर यूज बायोफर्टिलायझर. तर जास्त वेळासाठी सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि बेस्ट ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेससाठी आता फार्मर काय तर बायोफर्टिलायझरकडे वळालेले आहेत. प्रॅक्टिस ऑर्गॅनिक फार्मिंग. So biofertilizer are mostly nitrogen fixing living microorganism which enrich the nutrient quality of the soil. सो काय वापरलं जातं तर जनरली नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझम वापरले जातात जे की सॉइलला न्यूट्रिएंट रिच बनवतात. सो दे इन्क्लूड बॅक्टेरिया दॅट इज द सायनोबॅक्टेरिया अँड फंजाय. त्याच्यामध्ये काय यूज होतं, सायनोबॅक्टेरिया, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किंवा फंजाय यूज होतं. So, biofertilizer are commercial preparation of ready to use live bacterial and fungal formations. हे काय लाईव्ह बॅक्टेरिया, जिवंत बॅक्टेरियल किंवा फंगल फॉर्म्युलेशन्स बनवले जातात जे रेडी टू यूज आहेत. सो देअर ऍप्लिकेशन टू प्लांट सॉइल ऑर कंपोस्टिंग पिट्स हेल्प टू एनरिच द सॉइल फर्टिलिटी ड्यू टू देअर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. सो यांचं ऍप्लिकेशन प्लांट वरती, सॉइल वरती काय होतं तर हे सॉइलला फर्टाईल बनवतात आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी वाढवतात. सो यूज ऑफ बायोफर्टिलायझर इज कॉस्ट इफेक्टिव्ह, इको फ्रेंडली, सो दे प्ले अ वायटल रोल इन द मेंटेनिंग अ लॉंग टर्म सॉइल फर्टिलिटी अँड सस्टेनेबिलिटी. सो यांचा यूज करून आपण बायो फर्टिलायझर जे आहे तर ते बनवू शकतो आणि हे जे आहे तर हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, चीपर आहे, इको फ्रेंडली आहे आणि यांचा जो सॉइल फर्टिलिटी वाढवण्यासाठी एक खूप चांगला रोल आहे. So which type of biofertilizer? So types of biofertilizer. On the basis of nature and function of biofertilizer, there are divided into some types or some groups. So first one is the nitrogen fixing biofertilizer. So nitrogen fixing biofertilizer आहेत काही. So the nitrogen fixing microorganisms such as convert atmospheric nitrogen into nitrogenous compound like nitrates or nitrate. काय होतं तर आपल्याला माहिती आहे नेचरमध्ये जवळपास 72% नायट्रोजन आहे, पण हा नायट्रोजन प्लांटसाठी अवेलेबल सोर्स नाही आहे. का? कारण प्लांटला फिजिकल फॉर्म मध्ये असलेला नायट्रोजन किंवा ऍटमॉस्फेरिक फॉर्म मध्ये असलेलं नायट्रोजन ऍब्सॉर्ब करता येत नाही. मग प्लांटला काही मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात तर हा ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन नायट्रेट किंवा नायट्रेटच्या फॉर्म मध्ये, ज्याला आपण नायट्रोजनस साल्ट म्हणतो, तर त्याच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून देतात. सो नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझम्स अल्सो कॉल्ड एज अ डायझोट्रॉप्स. आणि या नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझमलाच म्हटलं जातं डायझोट्रॉप्स. यांच्यामध्ये परत दोन टाईप आहेत, काही आहेत सिम्बायोटिक, काही आहेत फ्री लिव्हिंग. सिम्बायोटिक म्हणजे सिम्बायोटिक दॅट मीन्स द बेनिफिशियल फॉर बोथ, म्हणजे होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये पण राहतील आणि त्यांना मदत पण करतील. त्याचबद्दल बदल्यात त्यांच्याकडून फूड घेतील, राहण्यासाठी जागा घेतील. सो त्यांना म्हटलं तर सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझम. आणि हे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझम कुठले कुठले आहेत तर हे आहेत रायझोबियम, अनाबेना, फ्रँक्रिया. So these are the symbiotic nitrogen fixing bacteria. So these are always associated generally underground part, that is the root of higher plants. हे हायर प्लांट्सच्या रूट्स मध्ये राहतात. मग फ्री लिव्हिंग और नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोऑर्गॅनिझम जे असतात तर ते सॉइल मध्ये राहतात, फ्री लिव्हिंग असतात. त्याच्यामध्ये आहे अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, क्लोस्ट्रिडियम, बेनर्जिकिया, देन क्लेब्सिलिया. हे जे आहेत तर हे सगळे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत तर ते फ्री लिव्हिंग आहेत, सॉइल मध्ये राहतात. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्बायोटिक और नॉन सिम्बायोटिक. देन नेक्स्ट आहे दॅट इज द फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर्स. सो फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर, कारण आपल्याला माहिती आहे सॉइल मध्ये फॉस्फेट जास्त असू शकतो. सो दीज आर द बॅक्टेरियल स्पेसिस विच सोल्युबलाइज insoluble inorganic phosphate compound such as rock phosphate. Rock
फॉस्फेट जे आहे तर त्याला सोल्युबलाइज करतात, जो की इनसोल्युबल फॉर्म मध्ये आहे. फॉर एक्झाम्पल सुडोमोनास स्ट्रियाटा, देन बॅसिलस पॉलिमिक्झा, देन ॲग्रोबॅक्टेरियम, मायक्रोकोकस, अस्परजिलस, हे जे सगळे मायक्रोरिझम आहेत हे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बायोफर्टिलायझर आहे. त्याच्यानंतर काही आहेत कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर. कंपोस्ट मेकिंग बायोफर्टिलायझर. सो कंपोस्टिंग इन अ नॅचरल प्रोसेस that turns organic material into dark rich substance called as a compost or humus. सो हे काय बनवतात तर कंपोस्ट बनवतात किंवा ह्युमस बनवतात. So this composting process is depend on the microorganism to break down organic matter into compost. सो काही मायक्रोऑर्गॅनिझम याच्यासाठी यूज होतात जे ऑर्गॅनिक मॅटरला ब्रेकडाऊन करून कंपोस्ट बनवतात. सो देअर आर मेनी टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फाउंड इन ऍक्टिव्ह कंपोस्ट सच एज बॅक्टेरिया, फंगाय, ऍक्टिनोबॅक्टेरिया, प्रोटोझोआ, रोटिफस, ह्या सगळ्या टाइपचे मायक्रोऑर्गॅनिझम याच्यासाठी हेल्प करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द सायनोबॅक्टेरिया ॲज अ बायोफर्टिलायझर. काही सायनोबॅक्टेरिया जे आहेत तर त्या सुद्धा सायनोबॅक्टेरियालाच म्हटलं जातं ब्ल्यू ग्रीन अल्गी. सो मेनी सायनोबॅक्टेरिया आर अक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल, free living or symbiotic, aerial, aerobic, photosynthetic, then नायट्रोजन फिक्सिंग, बिकॉज त्याच्यामध्ये असतो हेट्रोसिस्ट असतं त्याच्यामध्ये. सो हेट्रोसिस्टस और नॉन हेट्रोसिस्टस फॉर्म. सो वेगवेगळ्या टाईपचे हे सायनोबॅक्टेरिया असतात, ब्ल्यू ग्रीन अल्गी असतात. एक्झाम्पल जर म्हटलं तर अॅनाबेना आहे, नॉस्टॉक, देन प्लेक्टोनेमा आहे, ऑसिलोटोरिया आहे. So Anabaena, nostoc and Tylophorix are the associated with lichens, while Anabaena is associated with plant like Azolla and Cycas. जर Anabaena, nostoc, Tylophorix जे आहे तर ते लायकेन सोबत असोसिएटेड असतात, तर Anabaena जे असतं तर ते अझोला आणि सायकस सोबत सुद्धा असोसिएट असतं. सो बायोफर्टिलायझरचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे. सो ऑन द बेसिस ऑफ नेचर of organism, biofertilizer are classified bacterial fertilizer and fungal fertilizer. असे दोन टाइप पडलेले आहेत बायोफर्टिलायझरचे. बॅक्टेरियल फर्टिलायझर include eubacteria and cyanobacteria. On the basis of function, bacterial fertilizer are further grouped, that is the nitrogen fixing, phosphate solubilizing, compost making biofertilizer. So cyanobacterial biofertilizer on the basis of function are nitrogen fixing type. सो काय केलं जातं तर बॅक्टेरियल फर्टिलायझर जे आहे तर ते ई बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया असे दोन पार्ट मध्ये केलं जातं. परत त्याच्या फंक्शनच्या बेसिसवरती त्याचे तीन ग्रुप पडलेले आहेत. नायट्रोजन फिक्सिंग वेगळे आहेत, फॉस्फेट सोल्युबलायझिंग वेगळे आहेत, कंपोस्ट मेकिंग वेगळे आहेत. फंगल फर्टिलायझर इन्क्लूड मायकोरायझल फंजाय. मायकोरायझल फंजाय मीन्स फंजाय असोसिएट विथ हायर प्लांट रूट. सो रूट सोबत जे असोसिएटेड असतात तर त्यांना म्हटलं जातं मायकोरायझी. आता मायकोरायझी जे आहेत तर ते दोन टाईपचे आहेत. सो एक आहे एक्टोमायकोरायझी, म्हणजे फक्त रूटच्या बाहेरच्या साईडला असेल, आणि एंडोमायकोरायझी म्हणजे रूटच्या आतमध्ये असेल. सो पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा फंगल बायोफर्टिलायझर. सो फंगल बायोफर्टिलायझर काय? सो फंजाई वर्क ॲज अ बायोफर्टिलायझर. सो मायकोरायझा इज अ फंगस and it is associated with symbiotic association with underground part like rhizome and root of higher plant. ओके, रायझोम आणि रूट जे हायर प्लांटचे रूट असेल तर त्यांच्यासोबत अकरिंग इन थिक ह्युमिड फॉरेस्ट. सो दीज आर discovered by Frank in 1885. So there are two types, that is the ectomycorrhiza and endomycorrhiza. So ectomycorrhiza or ectomycorrhizae, so they are have well developed mycelium that form mantle on the outside of the root. So higher plantच्या रूटला आउटसाइडला हे कनेक्टेड असेल. So these increase absorptive surface area of root and accelerate uptake of water and nutrient like nitrogen, potassium, calcium, phosphorus, हे सगळे जे काही न्यूट्रिएंट असतील तर त्यांना अपटेक करण्याचं ऍक्सेलरेट करतात, वाढवून देतात त्याचं प्रमाण. सो ड्यू टू दिस प्लांट विगर, ग्रोथ, yield increase. So some hyphae of mycorrhizal fungi penetrate into the root and form of hurting net into the intracellular space of root cortex. ते काय करतात, काही एक्टोमायकोरायझी जे आहे तर ते हर्टिंग नेट पण फॉर्म करतात. एकदा सीटेला याला क्वेश्चन विचारलेला होता. सो हर्टिंग नेट फॉर्म करतात आणि जे इंटरसेल्युलर स्पेस जे असतं तर त्याच्या आतमध्ये ते जातात. मात्र यांचा मॅक्झिमम सरफेस जो आहे तर तो लीफ जे काही रूट असतं तर त्याच्या आउटर सरफेसला असतो. त्याच्यानंतर सेकंड जे आहे तर ते आहे एंडोमायकोरायझी. एंडोमायकोरायझी त्याच्या नावातच आहे एंडो. एंडो म्हणजे आतमध्ये.
सो दे ग्रो इन बिटवीन अँड विदिन द कॉर्टिकल सेल ऑफ रूट. रूटच्या कॉर्टेक्स मध्ये जाईल. So fungal hyphae penetrate the cell and form finally branch structure, that is the arbusculus intercellulary. ओके, इंटरसेल्युलरी म्हणजे सेलच्या आतमध्ये एक प्लांट सारखं स्ट्रक्चर तयार करेल, त्याला म्हटलं तर अर्बस्टुलस. फॉर्म वेसिकल, मोस्टली इंटरसेल्युलर स्पेस आणि वेसिकल्स. सो दे कॉल्ड वेसिकुलो अर्बिस्कुलार मायकोराइज. सो याला शॉर्ट मध्ये म्हटलं तर वॅम, वेसिकुलो किंवा वेसिकुलार अर्बिस्कुलार मायकोराइज. सो नाउ अ डेज दे आर डिस्क्राइब्ड ॲज एम fungi, AM fungi. So the plants and WAM, that is the vesiculo orbiscular microorganisms, grow luxuriously in the higher plant, less irrigated land. जिथे पाणी कमी आहे तर तिथे सुद्धा वाढतात. सो द असोसिएशन ऑफ WAM with crop plant help to conversion of less productive field into more productive field, आणि याच्यामुळे खूप जास्त फायदा होतो. सो नेक्स्ट वन इज द बेनिफिट्स ऑफ मायकोरायझा. याचा काय फायदा आहे? सो सिलेक्टिव्ह अब्सॉर्प्शन ऑफ पोटॅश, फॉस्फरस, झिंक, कॉपर, देन कॅल्शियम, नायट्रोजन, मॅग्नीज, बोरॉन, आयर्न, या सगळ्यांची जी आहे तर ते ऍब्सॉर्प्शन करतं. वॉटर अपटेक एनहान्स करतं. इंड्यूस ग्रोथ ऑफ सिक्रेटिंग हार्मोन सिक्रेटला फास्ट करतं. देन ऑफर प्रोटेक्शन टू होस्ट प्लांट फ्रॉम अदर मायक्रोब्स बाय सिक्रेटिंग अँटीबायोटिक्स. सो अँटीबायोटिक सिक्रेशन करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती कुठला पॅथोजन अटॅक पण होत नाही. सो नेक्स्ट आहे, डू यू नो, सो नाव अ डे मायकोरायझा आर क्लासिफाय 8 डिफरंट टाइप्स. दॅट इज द 8 डिफरंट टाइप मध्ये याला डिवाइड केलेलं आहे मायकोरायझाला. त्याच्यामध्ये एक्टोमायकोरायझा, देन एंडोमायकोरायझी, देन एक्टोएंडोमायकोरायझी, ऑर्चिडॉन्सियस मायकोरायझी, इरिकॉइड मायकोरायझी, अर्ब्युटॉइड मायकोरायझी, मोनोट्रापोइड मायकोरायझी अँड ऑफिओग्लॉसाइड मायकोरायझी. असे वेगवेगळ्या टाईपचे जवळपास 8 वेगवेगळ्या टाईपचे मायकोरायझीला क्लासिफाय केलेलं आहे. याच्यावरती पण अजूनपर्यंत काही क्वेश्चन आलेला नाहीये. पुढे दिलंय आपल्याला बघा, दॅट इज द बायो फर्टिलायझर मायक्रो ऑर्गॅनिझम. बायो फर्टिलायझर म्हणून कुठले मायक्रोऑर्गॅनिझम यूज होतात तर त्याबद्दल आपल्याला दिलेलं आहे. सो दॅट इज द फर्स्ट वन इज द रायझोबियम. सो रायझोबिया आर रॉड शेप, मोटाइल, एरोबिक, ग्राम निगेटिव्ह, नॉन स्पोर फॉर्मिंग, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कंटेनिंग नोड जीन आणि नीफ जीन. या रायझोबियम मध्ये 2 टाईपचे जीन असतात. एक नॉड जीन असतो आणि दुसरा नीफ जीन असतो. नॉड जीन जो आहे तर तो रूटला नोडुल फॉर्म करतो आणि नीफ जीन असतो तर तो सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग करतो. सो दे आर सिम्बायोटिक असोसिएशन विथ रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट म्हणजे ज्यांना शेंगा येतात असे प्लांट्स. सो दे ब्रिंग अबाउट नोडुल फॉर्मेशन. हे काय करतात? नोडुल फॉर्मेशन करतात. जसं की तुम्ही जर एखादे मेथीची भाजी वगैरे जर बघितली किंवा सोयाबीन जर उपटून बघितली तर त्याच्या रूट्सला छोटे छोटे नोडल्स दिसतील, गाठी आलेल्या दिसतील. ओके, तर ते असतात रूट नोडल्स. त्याच्या आतमध्ये हे राहतात. सो मल्टिप्लाय इनसाइड दी नोडल. सो दे फिक्स atmospheric नायट्रोजन इंटू ऑर्गॅनिक फॉर्म, सो विच कॅन बी यूज बाय प्लांट्स ॲज अ न्यूट्रियन. आणि त्या ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असलेल्या नायट्रोजनला ॲज अ न्यूट्रियन म्हणून कन्सिडर करतात प्लांट. सो फॉर एक्झाम्पल, रायझोबियम लेग्युमिनिसेरम is specific to pea and Rhizobium fazioli is specific to beans. ओके, तर अशा 2 स्पेसीज त्याच्या आहेत. देन नेक्स्ट आहे दॅट इज द ॲझोटोबॅक्टर. नेक्स्ट वन इज द ॲझोटोबॅक्टर. सो इट इज इम्पॉर्टंट अँड well known free living nitrogen fixing aerobic non photosynthetic non nodule forming bacterium intimately associated with roots of grass and certain plant. अझोटोबॅक्टर जो आहे तर ते ग्रास मध्ये असतं, काही प्लांट्सला असोसिएट असतं. मात्र हा फ्री लिव्हिंग आहे, नायट्रोजन फिक्सिंग करतो, एरोबिक नॉन फोटोसिंथेटिक आहे, एरोबिक आहे, नॉन फोटोसिंथेटिक आहे, कुठलाही फोटोसिंथेसिस करत नाही, नोडल फॉर्मेशन करत नाही, असा बॅक्टेरिया. सो इट इज यूज ॲज अ बायो फर्टिलायझर फॉर ऑल नॉन लेग्युमिनस प्लांट. स्पेसिफिकली हा कुठे असतो? नॉन लेग्युमिनस प्लांट मध्ये असतो, स्पेशली फॉर राईस, कॉटन, व्हेजिटेबल्स. ओके, बघा इथे रूट नोडलची पण फिगर दिलेली आहे आपल्याला. हा हे रूट आहे आणि याच्यावरती आलेले हे रूट नोडल्स आहेत. त्याच्यानंतर बघा
इथे अजोलाची फिगर दिलेली, हे अजोला आहे. त्याच्यानंतर इकडे जे दिलेलं आहे तर हे रूटचा रूट नोडूलचा टीएस घेतलेला आहे. इथे रूट नोडूल आहे, त्याच्यामध्ये ह्या बॅक्टेरियल कॉलोनीज आहे, इथे झायलेम आहे, फ्लोएम आहे ओके रूटमध्ये. त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते अजोलाचा लीपचा फिलामेंट घेतलेला आहे, तर त्याचा एल एस घेतलेला आहे. ओके, इथे फोटोसिंथेटिक झोन असतो, इथे अनाबेना राहतात आतमध्ये, इथे कॅव्हिटी आहे, डॉर्सल लोब आहे, या कॅव्हिटीमध्ये अनाबेना राहतात इथे. ओके, सो नेक्स्ट दिलेलं एक्झाम्पल दॅट इज द ओझोस्पिरिलम. ओझोस्पिरिलम काय? सो इट इज अ फ्री लिव्हिंग एरोबिक नायट्रोजिनस फिक्सिंग बॅक्टेरियम. फ्री लिव्हिंग आहे, फ्री राहतो. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन लागतो यांना. नायट्रोजनस फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, नायट्रोजन फिक्स करतो, असोसिएटेड विथ रूट्स ऑफ द कॉर्न, व्हीट अँड जवार. मका असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तर याच्या रूटमध्ये राहतात. सो इट फिक्स द कन्सिडरेबल क्वांटिटी ऑफ नायट्रोजन नियर अबाउट. प्रत्येक हेक्टरमध्ये हे 20 to 40 kg नायट्रोजन फिक्स करतात पर हेक्टर. सो इट इज नॉन लिग्मिनस प्लांट सच ॲज सिरियल, मिलेट्स, कॉटन, ऑइल सीड, या सगळ्यांना ते हेल्प करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द अनाबेना. अनाबेना इट इज ऑल्सो ब्ल्यू ग्रीन अल्गी. सो इट इज द जीनस ऑफ मल्टीसेल्युलर फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया. ब्ल्यू ग्रीन अल्गी इट इज ऑल्सो नोन एज अ सायनोबॅक्टेरिया. सो दॅट एक्झिस्ट ॲज अ प्लॅंक्टॉन. प्लॅंक्टॉन म्हणून पण काम करतात. प्लॅंक्टॉन म्हणजे पाण्यामध्ये राहणारे स्मॉल मायक्रोऑर्गनिझम. सो ही इट has ability to fix nitrogen and form symbiotic relationship with certain plants such as corides root of cycas and anthocyrus thallus. त्यांच्यामध्ये हे सिम्बायोटिक रिलेशन सुद्धा तयार करतात. सो इट हॅज सम स्पेशलाइज कलरलेस सेल कॉल्ड ॲज अ हेट्रोसिस्ट. यांच्यामध्ये काही स्पेशल सेल असतात ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्स होतो, तर तो आहे हेट्रोसिस्ट. ओके, देन नेक्स्ट आहे दॅट इज द अझोला. सो अझोला इज ऑल्सो फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. अझोला जो आहे तर ते फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न आहे. सो अझोला प्लांट कन्सिस्ट ऑफ फ्लोटिंग रायझोम विथ स्मॉल ओव्हरलॅपिंग बायलोप लिव्ज अँड रूट्स. मी मगाशीच वरती फिगर दाखवली. सो इट लिव्ह शोज डॉर्सल अँड व्हेंट्रल लोब. लिव्ह जे आहे तर त्याला डॉर्सल आणि व्हेंट्रल लोब्स आहेत, त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गिझम राहतात. बघा इथे दिलेलं आहे, हे डॉर्सल लोब आहे, हा व्हेंट्रल लोब आहे, इथे काही कॅव्हिटीमध्ये अनाबेना राहतात. So it is the in the dorsal lobe, anabena filament are present in erenchyma. Erenchyma म्हणजे ज्या सेलमध्ये इयर स्टोर असते तर त्याला erenchyma म्हटलं जातं. सो विच फिक्स नायट्रोजन. सो अझोला कॅन बी यूज ॲज अ बायोफर्टिलायझर इन द राईस फील्ड. राईस फील्डमध्ये अझोला जो आहे तर तो बायोफर्टिलायझर म्हणून सुद्धा यूज केला जातो. सो व्हॉट इज द बेनिफिट ऑफ बायोफर्टिलायझर? काय फायदे आहेत, का वापरायचं आपण? सो सगळ्यात महत्वाचा कॉस्ट, लो कॉस्ट आहे. मार्जिनल छोटे फार्मर सुद्धा वापरू शकतात. सो फ्री फॉर्म आहे, पोल्युशन हजार्ड्स आहे. ओके, सो पोल्युशन होऊ शकणार नाही. ओके, सो फ्री फॉर्म पोल्युशन हजार्ड्स. देन इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी. पिकवण्याची ॲबिलिटी जी आहे सॉइलची तर ती वाढते. देन बीजे ऍक्ट ॲज अ बायोफर्टिलायझर, सिक्रेट ग्रोथ प्रमोटिंग सबस्टन्स, ऑर्गॅनिक ऍसिड्स, प्रोटीन अँड विटामिन्स. हे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन सिक्रेट करतात, सबस्टन्स सिक्रेट करतात, ऑर्गॅनिक ऍसिड किंवा प्रोटीन विटामिन सिक्रेट करतात. देन ॲझोटोबॅक्टर सप्लाय और नायट्रोजन अँड अँटीबायोटिक्स इन द सॉइल. नायट्रोजन फॉर्म करतात, अँटीबायोटिक्स फॉर्म करतात सॉइलमध्ये. देन बायोफर्टिलायझर इन्क्रीज फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी ऑफ सॉइल, जसं की टेक्चर असेल, स्ट्रक्चर असेल, पीएच, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, हे सगळं, किंवा न्यूट्रिएंट असेल, ऑर्गॅनिक मॅटर असेल, तर हे सगळं इन्क्रीज करतात. ओके, देन नाउ इन अवर कंट्री मेनी बायोफर्टिलायझर्स आर अवेलेबल इन मार्केट टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर अँड द पोल्युशन. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला हा चॅप्टर जो आहे तर तो इथे संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपलं ऍप जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन बायोकिरण हे ऍप डाउनलोड करा. ठीक आहे, बायोकिरण हे ऍप डाउनलोड करा आणि बायोकिरण ऍप डाउनलोड केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथे नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 2 एक्सरसाइज आहेत. पहिली एक्सरसाइज जी आहे तर ती एक्सरसाइज आहे स्टेट बोर्ड पॅटर्न, आणि दुसरी एक्सरसाइज जी आहे तर ती आहे एमएसटी सीटी आणि नीटचे पीवायक्यू, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की आपण अभ्यास कसा केला पाहिजे आणि कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केला पाहिजे हे कळेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काही डाऊट असेल किंवा जर तुम्हाला अप्रिशिएट करायचं असेल तर कमेंट करा. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन
वरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या चॅप्टर सोबत. तोपर्यंत बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.